विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकिता मला माझे रमले तुझ्या नामाचा लागला छंद तुझ्या नामाचा लागला छंद राम कृष्ण हरी गोविंद राम कृष्ण हरी गोविंद नाम तुझे चांगले विठ्ठला नाम तुझे चांगले ऐकिता मला माझे रमले ऐकिता मला माझे रमले. गुड, मस्तच. आता बालपण झालं कात्रखटामध्ये आणि माहेरपणानंतर तुम्ही सासऱ्याला मलवडीला आलात. त्यावेळेला जे नणंदबाई होत्या, म्हणजे किती नणंद होत्या आपल्याला माईसाहेब? आत्या किती होत्या आत्या? म्हणजे आप्पा बाबांना बहीण किती होत्या? धाकट्या आत्या एक वेळालाच आल्या नंदूची आई. ते काय जास्त दिवस नाही त्यांच्यासाठी. नाव काय त्यांचं नाव? सुशिला. आणि मोठ्या? छोट्याच आत्याचं सुशिला आणि धाकट्या थोरल्या त्याचं कमल. अच्छा. या दोघींचं गाव कुठलं? तर ते बरेच दिवस होते. नाही, यांना दिलं होतं कुठं या आत्यांना? मोगराळ्यातच दोघीला पण. अच्छा. सख्या बहिणी सख्या चुलत जावा झाल्या होत्या. आणि परत सातारला त्या राहिल्या मोठ्या आणि ह्या मोगराळ्याला राहिल्या. असं झालं होतं. नोकरी होती त्याच्यामुळे त्यांचे प्रोफेसर मोठ्या नंदेचे. ते सातारला राहिले ते. आणि धाकटे ते मोगराळ्याला होते नंदेचे आहेत. ते सुशिला आणि ती कमल. मोठी कमल. मग कमल आत्याचं काय आठवण, काय स्वभाव वगैरे कसा होता? कमल त्या काय सातारलाच होत्या. डॉक्टर ते झाल्यावर डॉक्टरने बनवून आले डॉक्टर. स्वभाव कसा होता स्वभाव आत्याचा? स्वभाव चांगला होता. बहिणीच्या आल्यानं तिला भाव असले की कुठलंही आणायचं. 3 डबे आणायचे लाडूचे, किंवा बिस्किटचे पुडे आणायचे. मग आपल्या हाताने द्यायचं सगळ्यांना. आम्हाला जावा असले म्हटलं का नाही वर्ष आम्हाला कशाला तसं नाही. मुलांना तर द्यायचं आपल्याला. मुलांना द्यायचं म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही असं नाही. म्हणून आपण द्यायचं सगळ्यांना. एवढा चांगला स्वभाव होता. सासूबाई बोलायला लागल्या काय तर मनाच्या अगं आई तसं इकडं नाही बोलू नये तू सांगू नकोस म्हणायच्या आमची. ते त्याला आवडत नव्हतं काय बोललेलं. पण कुठलाही काय बोलायला लागले की लगेच म्हणायच्या नको बोलू साई असं. धाकट्या नंदूबाई तर एक वेळ आल्या असं एकत्र जेवायला बसल्या. मग म्हणल्या असं चालेल का बहिणी एकत्र आम्ही बहिणी भावंडांनी बसल्यावर. तर हो म्हणलं काय काय तरी चालायला म्हणून. असं प्रेम होतं त्यांचं. त्या पण चांगल्या होत्या स्वभाव. त्या थोड्या दिवसातच झालं. त्यांना किती मुलं होती? त्यांना 2 मुलं. तिसऱ्या मुलाच्या वेळेला डिलिव्हरी झाली. बाळपणातच त्या गेली. पुष्पा आणि नंदी. तिसरी मुलगी ती नाही. ते वारले की ती मुलगी पण ती 2च. मोठ्यात माझी संजय दादा या 3 मुली. कमल आत्याला? हा कमाला. कमल आत्याचे मिस्टर रयत शिक्षण संस्थेत सचिव होते ना? हो ते होते. कडक होते स्वभावानं पण मायावा पण तेवढेच होते. त्यांना काय म्हणत होते? त्यांना काय म्हणायचे? मामा म्हणायचे का अण्णा? त्यांना काय म्हणायचं? सगळे काय म्हणायचे? त्यांना काय म्हणजे काय म्हणतच नव्हतं. असं भावाचं नातं लागायचं पण नुसतं आवाज अण्णा म्हणायचं. ते सगळे अण्णा म्हणायचे.
आणि धाकट्या माणसाची ती काय आम्हाला म्हणजे जास्त सहज नव्हतं ते लगेच वाढली ती काय जास्त आले नाही नंदू ही आपली लहान असतानाच आई वडील वाढले नंदकुमार आणि पुष्पा दोघं पण लहान लहानच होती आजीनं त्यांचा मी सांभाळ केला होता मग संजय विषय त्यांच्या मुलांच्या विषयी काय सांगते? संजय दादाचं ते काय त्या 3 बहिणी आणि संजय दादा संजय दादा डॉक्टर झाले परत बहिणीची लग्न झाली संजय दादाच्या अगोदरच त्यांनीच माझे केले आणि दुसरं त्यांचं झालं होतं संजयचा डॉक्टर कुठं होता? हॉस्पिटल कुठं होतं? दवाखाना मनवडीत होते काही दिवस आपल्या घरात चांगले असायचे म्हणजे आपण डबा घ्यायचा आपल्याला म्हणजे पुरीला बाजारात जायला पैसे द्यायचं डॉक्टर आपल्याच घरात राहिले आणि घरी आले नाही घरी आले म्हणणार 2 मामी कुठे गेले आवाज सुद्धा नाही मामींचा घरात हायत्या का नाही मी म्हणायचं ते मग असं आमचं म्हणजे हे होतं सारखं म्हणजे कामात आणि कधी कोणाला बोलणे नाही जास्त आईचं बी नाही स्वभाव तसं माझा आता धाकटी काय वेगळे असताना ती म्हणजे तिकडे बी असायचं जायचं नंदकुमार पण यायचं आणि ते बी लहान असताना येत होते आणि मोठे झाले तरी आपल्याकडं दवाखाना असला तरी ती घरी यायची जेवायला पण म्हणायचं एवढी मोठी गरीबी किती म्हणजे लोक किती येते म्हणायचे एवढ्या मोठ्या कणकीच्या चपात्या करायच्या परत भरून कणिक असायची आई तेवढ्याचा स्वयंपाक करायचा ते नंदकुमार आणि ते संजय दादा कशी बोलायचं लहान होते ते नंदकुमार लहान होते पण दादा असायचे दवाखान्याचे आपला विजय पण आम्ही कधी काय असं बोललेलं केलेलं नाही केलं म्हणायचे मामी हे बोलते त्या का नाही घरात असते त्या का नाही कोणाला किती शांत स्वभाव आहे आम्ही आजीच्या पुढं कुठलं बोलायला तेव्हा सासू म्हणजे इतकी भीती वाटायची मागच्या दाराला आल्या डबा घेऊन दांडाचा आई जर नाही गेली डोक्याचा घ्यायला घरात आणून उड्यानंच आधार केवढा डबा असायचा एवढा मोठा 2 पाहिलेचं 1.5 पाहिली तरी असायचं ते तेवढं डोक्यावर घेऊन यायचं त्या काम करायचं पण कडक स्वभाव जास्त पोरांना बी म्हणजे सगळं सांभाळलं केलं ते नाव सांग पोरांना कधी सगळ्यांचं म्हणजे प्रेम लावलं सगळ्यांना केलं संजय मी दवाखाना तिथं होता त्यावेळेला शेतात पण लक्ष घातलं होतं हो शेतात पण म्हणजे शेतात आम्ही काय नव्हती काम करायला असं तर ते शेतात गेलं तर मला काही आमच्या घरी म्हणजे वडिलाच्या घरी शेती नव्हती ना मला काहीच येत नव्हतं शेतात पण तरी आमच्या सासूबाई वालाच्या तिला दुसरं काय काम करू दे ते काढताना ज्वारी काढताना बाजरी काढताना ती म्हणायचं नाही माझ्या शेजारी पाच धरायची येऊ दे नाही तर नाही येऊ दे पण दुसरं काम नाही तिला लावायचं की हीच आलं पाहिजे तीच करायची कधी माझं बोट कापलं नाही कधी काही झालं नाही सगळं करू लागायची अशीच शेतीची कामं केली कधीच काय झालं नव्हतं बघून त्यांचं बघायचं करायचं तर ते पहिलं कसं होतं कडक किती होतं पण केलं सगळं शेतीचं केलं आंब्याची गोडी तेवढी चांगली पहिली गाडी मी कुठली तेव्हा आंब्याला डोक्याची गाडी डोक्यावर पाठी घ्यायची तिथं घरीच उतरायची व्यान आईनं अशी कष्ट केली दगडासारखं वजा आंब्याचं ते कधीच नाही शेतातून गावात न्यायला आंबे न्यायला डोक्याची गाडी असायची का? डोक्याची गाडी डोक्याची गाडी त्यावेळेला बैलगाडी परत झाली आणि त्या गाडीत धान्य आणायची 20-22 कोटी यांनी पाठीव घ्यायचं आणि ती पुढच्या ती नव्हती का ती पायरी त्या पायरीवर आणायची कोटी असं धान्य होत होतं परत बैलगाडीची बैल घेतली नाही का ती पुढ्या बैल होता ती बैलांची नावं काय होती? बैलांची नावं आठवतात का काय?
बैलांची नावं काय ते दिलं तुला? आणि काय पहिले का तुझं काय एक सुदाम होता, सुदाम. सुदाम. सुदाम असेल का? आणि दुसरा बदाम. ते सुदाम असायचा आणि ते लाल शांत होता तो बदाम होता, बदाम. बदाम सुदाम असा असेल. आणि काय नाव काहीतरी लोकरी काय तर असेच नाव साधी गाय एक होते ना. साधी एक गाय होते ना हो साधी काय साध्या कायच की आम्ही शेतात जायचो. शेतात असं पडकी विहीर होती. त्या विहिरीत असं बोर आलेली. मग त्या बोराची बोरं पडलेली असायची. मग ती बोरं गोळा करून आणायची. ते पिशव्या भरून आणायच्या. आजीकडे द्यायच्या. मग आजीला विकायची आणि त्याच्यात चहा साखर आणायची. असं पहिलं नाही आजीनं काढलं तेवढंच. आम्ही पण तेवढी सारखी विकायला म्हणजे पण कधी आपल्या घरी असं आहे तसं आहे चुकून नाही. आम्ही गावागावाले सगळी कामं केलेली. कुठलं केलं नाही असं नव्हतं. खडी शेंगावर खडीवर पण गेलं. जगदीशला आणत आता होतं ती 2-3 महिन्याचा सुरू होता. घेऊन जायचं. कट करू. ती करून देत नव्हतं पण नेलं होतं दुसरं. हे कट करू, दुसरं घ्या. लग्न झालेलं हे कट करू. वडील दुसरं घ्या. कडक होते.